नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 ते 26 नोव्हेंबर या दरम्यानच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, पहिला दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. तर बघा, दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक 2025 फॉर्मॅट कोणता आहे? T20चा आहे. हा पहिलाच आहे, म्हणजे संस्करण आहे पहिले. आयोजन ठिकाण होते भारत आणि श्रीलंका. म्हणजे यजमान देश कोणते आहे? तर भारत आणि श्रीलंका. कालावधी होता 11 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान. याचे आयोजक होते क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया. सहभागी संघ झालेले होते एकूण 6. यामध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ आणि अमेरिका. विजेता संघ ठरलेला आहे भारत. तर भारताने पहिलंच दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक 2025 जिंकलेला आहे. उपविजेता राहिलेला आहे नेपाळ हा संघ. अंतिम सामना खेळवण्यात आला श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी. यामध्ये भारताने नेपाळचा 7 गडी राखून पराभव केला. नेपाळची धावसंख्या होती 5 बाद 114 आणि भारताची धावसंख्या किती होती? तर 3 बाद 117, म्हणजे 7 गडी राखून नेपाळचा पराभव केलेला आहे. भारताने एकूण 12व्या षटकात हा विजय मिळवला. भारतासाठी सर्वाधिक धावा केलेल्या आहेत फुला सरीन यांनी 44 धावा केल्या. भारतीय कर्णधार होती दीपिका TC. सामनावीर ठरलेले आहे फुला सरन, भारताची खेळाडू. तर बघा, महत्त्वाचा घटक आहे, पहिलाच T20 सामना झालेला आहे महिला दृष्टीहीन महिलांसाठी. आणि हे जे दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक 2025 जे पहिले संस्करण होते, याचा विजेता ठरलेला आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे नेपाळ हा देश. नेक्स्ट आहे, भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण बनलेले आहेत? 53वे सरन्यायाधीश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती सूर्यकांत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. महत्त्वाचा घटक आहे, कितवे सरन्यायाधीश बनलेले आहेत? तर 53वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. नाव काय आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात पदाची शपथ दिली. ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून BR गवई यांच्या जागी आलेले आहेत. म्हणजेच भारताचे जे 52वे सरन्यायाधीश होते BR गवई यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ हा 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असेल, जेव्हा ते 65 वर्षांचे होतील. म्हणजे सरन्यायाधीशांचे वय किती अट आहे? 65 वर्षांपर्यंत. त्यामुळे ते 65 वर्षांचे होणार असल्यामुळे 9 फेब्रुवारी 2027 पर्यंतच त्यांचा कार्यकाळ असणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यात झाला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कलम 370 रद्द करण्याचा खटला आणि पेगासस स्पायवेअर प्रकरण यासारख्या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका बजावली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे हरियाणाचे पहिले सरन्यायाधीश आहेत. त्यांनी 1984 मध्ये रोहतकमधील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि त्याच वर्षी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 2011 मध्ये त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली. जुलै 2000 मध्ये ते हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता बनले. जुलै 2000 मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता आणि हरियाणाचे ते पहिले सरन्यायाधीश बनलेले आहेत. हरियाणा या राज्यातील पहिले असे न्यायाधीश आहेत ते, जे भारताचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. तसेच ते 2001 मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. 9 जानेवारी 2004 रोजी त्यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. न्यायाधीश म्हणून ते 2007 ते 2011 पर्यंत राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण याच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य होते. 5 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आणि 14 मे 2025 पासून ते नालसाचे कार्यवाहक अध्यक्ष आहेत आणि भारतीय कायदा संस्थेच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे. तर महत्त्वाचा घटक आहे बघा, भारताचे 53वे सरन्यायाधीश बनलेले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. नेक्स्ट आहे, मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फातिमा बॉश. मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेची ही आवृत्ती होती 74वी. थीम होती प्रेमाची शक्ती. ही स्पर्धा थायलंडमधील नोथांबुर येथील इम्पॅक्ट चॅलेंजर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. मेक्सिकोच्या फातिमा बॉश हिने 74व्या मिस युनिव्हर्स 2025चा मुकुट जिंकला. कोणी जिंकलेला आहे? फातिमा बॉश. कोणत्या देशाची आहे बघा? मेक्सिकोची आहे. आणि मिस युनिव्हर्स 2025चा मुकुट जिंकलेला आहे, म्हणजे 74वी मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. मागील विजेत्या डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया कझाईर थेलविंग हिने फातिमा बॉशला अधिकृतरित्या मुकुट प्रदान केला. थायलंडची प्रवीणा सिंग ही पहिली रनरअप ठरली. व्हेनेझुएलाची स्टेफनी अबासाली ही दुसरी रनरअप ठरली.
फिलिपिन्सची तिसा मनालो ही तिसरी रनरअप घोषित झालेली आहे. भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे मिस युनिव्हर्स इंडिया ठरलेली मनिका विश्वकर्मा हिने. तर ती टॉप 30 मध्ये पोहोचली, परंतु तिला टॉप 12 मध्ये किंवा 12 मध्ये स्थान मिळवता आले नाही. मिस युनिव्हर्स 2026 ची स्पर्धा प्युर्टो येथे आयोजित केली जाणार आहे. नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लक्ष्य सेन. भारतीय शटलर लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 विजेतेपद जिंकले आहे. अंतिम फेरीत त्याने जपानच्या युशी तनाकाचा पराभव केला. हे त्याच्या कारकिर्दीतील 6वे BWF वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. लक्ष्य सेन हा उत्तराखंडमधील अल्मोडा येथे जन्मलेला एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. 2021च्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तो पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचला आणि 4थ्या स्थानावर राहिला होता. त्याने यापूर्वी सय्यद मोदी इंटरनॅशनल 2024 आणि ऑर्लिन्स मास्टर्स 2025 सारख्या स्पर्धा देखील जिंकलेल्या आहेत. नेक्स्ट आहे भारतात 4 नवीन कामगार संहिता कधीपासून लागू झाल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21 नोव्हेंबर 2025 पासून. भारत सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून 4 नवीन कामगार संहिता जाहीर केल्या आहेत. या 4 नवीन कामगार संहिता कोणत्या आहेत बघा? वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता 2020 या 4 संहिता लागू केलेल्या आहेत. या नवीन संहितांमुळे 29 जुने कामगार कायदे रद्द करण्यात आले असून त्याऐवजी एकात्मिक, सोपी आणि आधुनिक कामगार रचना निर्माण करण्यात आली आहे. या संहितांनी सर्व कामगारांसाठी किमान वेतनाचा सार्वत्रिक अधिकार सुनिश्चित केला आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांना मोफत आरोग्य तपासणी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांना या नव्या व्यवस्थेद्वारे सामाजिक सुरक्षेशी जोडले गेले आहे. या सुधारणांमुळे देशात रोजगार निर्मिती, उत्पादकता वाढ आणि व्यवसाय सुलभता यांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. नवीन नियमानुसार आता सर्व नियोक्त्यांना नियुक्ती पत्र देणे बंधनकारक असणार आहे. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेचे म्हणजेच COP31 चे यजमानपद कोणत्या देशाला देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुर्की. तुर्की हा जो देश आहे हा 2026 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेचे म्हणजेच COP31 चे आयोजन करणार आहे. COP31 परिषदेचे आयोजन तुर्कीतील अंताल्या शहरात करण्यात येणार आहे. COP31 मधील आंतरराष्ट्रीय हवामान वाटाघाटींचे नेतृत्व करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नियुक्ती करण्यात आली आहे. COP31 बैठकीचा मुख्य उद्देश हा हवामान निधीसाठी जागतिक पाठिंबा मिळवणे हा आहे. COP30 ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली बघा? 10 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान ब्राझीलमधील बेलेम येथे आयोजित करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेचा संक्षेप COP म्हणजेच COP असा केला जातो. COPचा लॉंग फॉर्म काय बघा? कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. COP ही दरवर्षी होणारी आंतरराष्ट्रीय बैठक असून जगातील सर्व देश हवामान बदलाला तोंड देण्यासाठी निर्णय आणि धोरणांवर यामध्ये चर्चा करतात. पहिली COP परिषद 1995 मध्ये जर्मनीतील बर्लिन येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदांमध्ये सरकारे, हवामानशास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे सेबीचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संदीप प्रधान. नोव्हेंबर 2025 मध्ये भारत सरकारने संदीप प्रधान यांची सेबीचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्तीपूर्वी ते पुण्यात आयकर महासंचालक म्हणून काम करत होते. त्यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांचा असणार आहे. या नियुक्तीसह सेबीमध्ये आता एकूण 3 पूर्णवेळ सदस्य झालेले आहेत. कोण 3 सदस्य आहेत बघा? अमरजीत सिंग, कमलेश चंद्र वार्ष्णेय आणि संदीप प्रधान. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या INS माहेची निर्मिती कोणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोचिन शिपयार्ड लिमिटेड यांनी. 24 नोव्हेंबर 2025 रोजी INS माहे ही भारतीय नौदलात दाखल झाली आहे. तर हे जहाज कोचिन शिपयार्ड लिमिटेडने बांधले आहे. जहाजातील 80% पेक्षा जास्त घटक स्वदेशी आहेत. जहाजाचे नाव मलबार किनाऱ्यावरील माहे या ऐतिहासिक शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. जहाजाच्या शिखरावर उर्मी तलवार म्हणजेच कालरीय पट्टीची लवचिक तलवार आहे. ही जी चपलता, अचूकता आणि शक्तीचे प्रतीक आहे. कोणत्या वर्गातील आहे बघा INS माहे? तर माहे ही क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट या वर्गातील आहे. निर्माता आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड कोची. लांबी आहे सुमारे 78 मीटर, रुंदी आहे सुमारे 11 ते 11.36 मीटर, ड्राफ्ट आहे सुमारे 2.7 मीटर. शॅलो वॉटर किनारपट्टीसाठी योग्य आहे. विस्थापन आहे अंदाजे 896 ते 1100 टन. क्रू सुमारे 57 ते 60 कर्मचारी आहेत. यामध्ये 7 ऑफिसर आणि बाकीचे नौदल कर्मचारी आहेत.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा 2026 स्थळ आहे गोव्यातील पणजी या ठिकाणी कला अकादमी सभागृह. तारखा बघा 9 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान हे आयोजित करण्यात येणार आहे. संकल्पना आहे शोध मराठी मनाचा. तर हे 21वे जागतिक मराठी संमेलन असणार आहे. अध्यक्ष आहेत डॉक्टर अनिल काकोडकर, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ. उद्देश आहे जागतिक स्तरावरील मराठी गुणवंतांना एकत्र आणणे आणि मराठी भाषा व संस्कृतीला प्रोत्साहन देणे. आयोजक आहेत जागतिक मराठी अकादमी. सहयोग आहे गोवा सरकार यांचा. नेक्स्ट आहे 2024 साठी इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिशेल बॅचलेट. चिलीच्या माजी राष्ट्रपती आणि माजी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅचलेट यांनी नवी दिल्ली येथे 2024चा शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. महिला हक्क, लोकशाही आणि सामाजिक न्याय मजबूत करण्यामध्ये मिशेल बॅचलेट यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. मानवी हक्कांचे संरक्षण आणि जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची दखल म्हणून हा पुरस्कार दिला गेला आहे. इंदिरा गांधी पुरस्काराची स्थापना 1986 साली शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली. हा पुरस्कार दरवर्षी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना प्रदान केला जातो. इंदिरा गांधी पुरस्कार हा इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टतर्फे प्रदान केला जातो. या पुरस्कारामध्ये 25 लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्राचा समावेश असतो. तर बघा 2024 साठीचा हा पुरस्कार आहे. कोणाला देण्यात आलेला आहे? तर मिशेल बॅचलेट यांना. नेक्स्ट आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 संस्करण होते 5वे. कालावधी होता बघा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान. ठिकाण आहे राजस्थान या ठिकाणी. ही जी स्पर्धा आहेत ह्या स्पर्धा जयपूर, उदयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, भरतपूर आणि बिकानेर या ठिकाणी पार पडेल. देशभरातून 5000हून अधिक सहभागी म्हणजेच खेळाडू आणि कर्मचारी सहभागी होतील. 230हून अधिक विद्यापीठांमधील खेळाडू यात सहभाग घेणार आहेत. एकूण 24 क्रीडा प्रकार आयोजित केले जातील. यावर्षी पहिल्यांदाच केनोईंग, कायकाईंग, सायकलिंग आणि बीच व्हॉलीबॉलचा समावेश करण्यात आला आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पहिल्यांदा 2020 मध्ये ओडिसामध्ये आयोजित झाले होते. हा कार्यक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे विद्यापीठ स्तरावर खेळाडूंना संधी देणे. या कार्यक्रमाचे प्रतिकात्मक प्राणी म्हणजे शुभंकर आहे खम्मा आणि घाणी, जे राजस्थानचा राज्य प्राणी उंट दर्शवतात. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया. नोव्हेंबर 2025 मध्ये WHO ने इंडोनेशियाला पोलिओमुक्त घोषित केलेले आहे. तर हे दुसऱ्यांदा घोषित करण्यात आलेले आहे बघा. पहिल्यांदा 2014 मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आलेले होते इंडोनेशियाला, परंतु 2022 मध्ये आचे प्रांतात पुन्हा पोलिओचे रुग्ण आढळले होते. कमी लसीकरण दर आणि गैरसमज यामुळे पोलिओचा प्रादुर्भाव झालेला होता. परंतु जून 2024 पासून इंडोनेशियातील मुलांमध्ये आणि वातावरणात पोलिओ विषाणू आढळलेले नाहीत. त्यामुळे आता इंडोनेशियाला पोलिओमुक्त घोषित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 ची G20 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. G20 शिखर परिषद 2025 आयोजक देश आहे दक्षिण आफ्रिका. शहर आहे जोहान्सबर्ग. कालावधी 22 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान. ब्रीदवाक्य आहे एकता, समानता, शाश्वतता. अध्यक्षपद भूषवलेले आहे सिरियल रामाफोसा. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष आहेत ते. उद्देश काय होता? तर जागतिक अर्थव्यवस्था योग्यरित्या चालवण्यासाठी सदस्य देशांमध्ये एकमत निर्माण करणे. G20 हा जगातील सर्वात मोठा अर्थव्यवस्थांचा गट आहे. आशियाई आर्थिक संकटानंतर 1999 मध्ये G20 ची स्थापना झाली. यामध्ये 19 देश, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन यांचा समावेश आहे. सदस्य देश बघा अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स हे 19 देश आणि युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन असे मिळून 21 सदस्य आहेत, परंतु याला G20 असेच म्हणतात. 2026 ची G20 शिखर परिषद अमेरिकेत होणार आहे. नेक्स्ट आहे सेशेल्सला कोणत्या संघटनेचे पूर्ण सदस्य बनवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोलंबो सुरक्षा परिषद. नोव्हेंबर 2025 मध्ये सेशेल्स या देशाला कोलंबो सुरक्षा परिषदेचे पूर्ण सदस्यत्व प्रदान करण्यात आले आहे. हा निर्णय नवी दिल्ली येथे झालेल्या 7व्या NSA पातळीवरील बैठकीत घेण्यात आला.
कोलंबस सुरक्षा परिषद 2025 ची बैठक 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. कुठे करण्यात आलेली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी. या बैठकीचे अध्यक्षपद भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भूषवले. कोलंबस सुरक्षा परिषद हा प्रादेशिक सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी स्थापन केलेला एक महत्त्वपूर्ण सुरक्षा गट आहे. सध्या CSCचे सदस्य देश आहेत भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस आणि बांगलादेश. CSCची सुरुवात 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील त्रिपक्षीय सागरी सुरक्षा सहकार्य म्हणून करण्यात आलेली होती. CSCचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर हिंदी महासागर प्रदेशातील सुरक्षा, सागरी सहकार्य आणि प्रादेशिक स्थैर्य वाढवणे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय एक आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल वन हेल्थ मिशन सभा 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. राष्ट्रीय एक आरोग्य अभियान सभा 2025 हे 20 आणि 21 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. मुख्य थीम होती एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य. हे अभियान 16 मंत्रालय आणि विभागांना जोडते. मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य एकत्रित करून साथीच्या रोगांची तयारी मजबूत करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने कोणत्या भागीदारीची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ACITI. म्हणजेच काय बघा, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत तंत्रज्ञान आणि नवोपक्रम ACITI. 2025 मध्ये जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या G20 परिषदेदरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने ही भागीदारीची घोषणा केलेली आहे. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषण क्षेत्रात तिन्ही लोकशाहींमधील सहकार्य मजबूत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तिन्ही देशांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानावर एकत्र काम करण्याचे वचन दिलेले आहे म्हणजेच करार केलेला आहे. नेक्स्ट आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आर्थिक लेखा परीक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन करणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हैदराबाद या ठिकाणी. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे हैदराबादमध्ये वित्तीय लेखा परीक्षणासाठी एक उत्कृष्टता केंद्र स्थापन करत आहेत. याचे नाव काय आहे? तर वित्तीय लेखा परीक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र. ऑडिट प्रक्रियांचे अधिक आधुनिकीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे केंद्र व्यावसायिक कौशल्य वाढवण्यात मदत करेल. भारताची ऑडिट प्रणाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक विश्वासार्ह बनवण्यात केंद्राची महत्त्वाची भूमिका असणार आहे. नेक्स्ट आहे भारतीय सैन्याने बौद्धिक संपदा हक्क कशासाठी मिळवले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवीन लढाऊ गणवेश डिजिटल प्रिंट यासाठी. तर बघा, नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय लष्कराने त्यांच्या नवीन डिजिटल प्रिंट लढाऊ गणवेशाचे बौद्धिक संपदा अधिकार अधिकृतरित्या प्राप्त केलेले आहेत. हा नवीन लढाऊ गणवेश आहे हा प्रथम 2022च्या लष्कर दिनी सादर केला गेला होता. जानेवारी 2025 मध्ये भारतीय सैन्याने सुधारित न्यू कोट कॉम्बॅट डिजिटल प्रिंट अधिकृतपणे सादर केला. या गणवेशाची रचना राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था नवी दिल्ली यांनी आर्मी डिझाईन ब्युरोच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. यामध्ये 3 स्तरीय तांत्रिक कापड आणि एर्गोनॉमिक डिझाईनचा वापर करून सैनिकांचा आराम, संरक्षण आणि गतिशीलता वाढवण्यात आलेली आहे. या डिझाईनची नोंदणी 27 फेब्रुवारी 2025 रोजी डिझाईन ॲप्लिकेशन क्रमांक 4496676001 या अंतर्गत करण्यात आली आणि 7 ऑक्टोबर 2025 रोजी अधिकृत जर्नलमध्ये ते प्रकाशित झाली. या डिझाईनचा अनधिकृत वापर किंवा उत्पादन केल्यास डिझाईन कायदा 2000, डिझाईन नियम 2001 आणि पेटंट कायदा 1970 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. नेक्स्ट आहे भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच कोणता किनारी सुरक्षा सराव आयोजित केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सागर कवच. 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात सागर कवच नावाचा सराव आयोजित केला. सागर कवचचा उद्देश आहे किनारी सुरक्षेची चाचणी घेणे आणि ती मजबूत करणे. यामध्ये भारतीय नौदल, राज्य पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि सीमा शुल्क विभाग आणि इतर एजन्सींनी भाग घेतला होता. या सरावात समुद्री मार्गाने होणारी घुसखोरी, तस्करी आणि दहशतवादी कारवाया यासारख्या आव्हानांचे अनुकरण करण्यात आले. नेक्स्ट आहे भारतातील पहिले जेन झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस कोठे सुरू झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 IIT दिल्ली. 19 नोव्हेंबर 2025 रोजी IIT दिल्लीच्या कॅम्पसमध्ये भारतातील पहिले जेन झेड थीम असलेले पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कोठे आहे? IIT दिल्लीच्या कॅम्पसमध्ये भारतातील पहिले जेन झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस. हे पोस्ट ऑफिस दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आधुनिक पोस्ट ऑफिस तयार करण्याच्या दृष्टिकोनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. हे पोस्ट ऑफिस IIT दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने डिझाईन करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये आधुनिक आणि आकर्षक इंटेरियरची व्यवस्था आहे. IIT फाईन आर्ट्स सोसायटीने पोस्ट ऑफिसमध्ये वायफाय झोन,
सर्जनशील भित्तिचित्रे आणि कलाकृती स्थापित केलेल्या आहेत. या पोस्ट ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांसाठी QR आधारित पार्सल बुकिंग प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्पीड पोस्टवरील विशेष सवलती आणि स्मार्ट सेवा देखील प्रदान करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट आहे 2025चा UNOCHA अहवालानुसार कोणता देश जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा मानवतावादी मदत पुरवठादार ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त अरब अमिराती. नोव्हेंबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने नवीनतम आकडेवारी जाहीर केलेली आहे. या आकडेवारीनुसार संयुक्त अरब अमिराती हा देश 2025 मध्ये जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा मानवतावादी मदत पुरवठादार बनला आहे. UAEने यावर्षी 1.46 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मानवतावादी मदत केली आहे. या यादीमध्ये पहिले स्थान अमेरिका आणि दुसऱ्या स्थानावर आहे युरोपियन युनियन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भारतातील पहिले पूर्ण सेवा टेस्ला केंद्र कोठे उघडले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरुग्राम हरियाणा. टेस्ला गुरुग्राममध्ये भारतातील पहिले पूर्ण सेवा टेस्ला सेंटर उघडणार आहे. या पूर्ण सेवा केंद्रामध्ये विक्री, वितरण, ग्राहक सेवा आणि तांत्रिक सहाय्य यासह सर्व सुविधा उपलब्ध असतील. यापूर्वी टेस्लाने मुंबई आणि दिल्लीमध्ये अनुभव केंद्रे स्थापन केली होती. टेस्ला एक अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन आणि ऊर्जा कंपनी असून जगभरात EV नवक्रमासाठी प्रसिद्ध आहे. टेस्लाची स्थापना 2003 मध्ये झाली होती. एलॉन मस्क हे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. टेस्लाचा मुख्य व्यवसाय हा इलेक्ट्रिक कारचे उत्पादन हा आहे. त्याशिवायच कंपनी बॅटरी तंत्रज्ञान, ऊर्जा साठवण प्रणाली आणि सौर ऊर्जा उत्पादने देखील तयार करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाण मंत्रालयाने कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात चुनखडीच्या ब्लॉक्सचा पहिला लिलाव औपचारिकपणे सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जम्मू आणि काश्मीर. नोव्हेंबर 2025 मध्ये खाण मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीरमध्ये चुनखडीच्या ब्लॉक्सचा पहिला लिलाव औपचारिकपणे सुरू केला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील खाण क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हा लिलाव आयोजित केला जात आहे. चुनखडीचा वापर प्रामुख्याने सिमेंट उद्योग आणि बांधकाम कामांमध्ये केला जातो. या लिलावामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढवण्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट आहे, रामकृष्ण मिशनचे पहिले ईशान्य महाविद्यालय कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोहरा या ठिकाणी. नोव्हेंबर 2025 मध्ये मेघालयाच्या सोहरा येथे रामकृष्ण मिशनच्या पहिल्या ईशान्य महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभात मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा उपस्थित होते. हे महाविद्यालय ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशनचे पहिले उच्च शिक्षण संस्थान आहे. महाविद्यालयाचा उद्देश काय आहे तर तरुणांना दर्जेदार शिक्षण आणि नवीन संधी प्रदान करणे. रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंद यांनी केली होती. या संस्थेचे मुख्यालय हे बेलूर मठ, हावडा, पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. संस्थेचा मूळ उद्देश आहे स्वतःचा उद्धार आणि जगाच्या कल्याणासाठी कार्य करणे. नेक्स्ट आहे 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात आला. हा महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडला. या महोत्सवात 81 देशांमधील 240हून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये 13 जागतिक प्रीमियर, 4 आंतरराष्ट्रीय प्रीमियर आणि 46 आशियाई प्रीमियरचा समावेश होता. यंदाच्या आवृत्तीत जपानला कंट्री ऑफ फोकस म्हणून घोषित करण्यात आले. महोत्सवाचा मुख्य उद्देश भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक चित्रपट सहकार्य वाढवणे हा आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव असून याची सुरुवात 1952 मध्ये झाली होती. नेक्स्ट आहे 2025च्या जागतिक बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9 सुवर्णपदके. 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने एकूण 9 सुवर्णपदके जिंकली आहेत. ही स्पर्धा उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील शाहिद विजयसिंह पाठक क्रीडा संकुलात पार पडली. भारताने एकूण 20 पदके जिंकली. यामध्ये 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदके आहेत. महिला बॉक्सर्सनी सर्वात चमकदार कामगिरी केली आणि एकूण 7 सुवर्ण पदके जिंकली आहेत. निखत जरीन, जास्मिन लंबोरिया, परवीन हुड्डा, मीनाक्षी प्रीती, अरुंधती चौधरी आणि नुपूर यांनी सुवर्ण पदके जिंकली आहेत. जास्मिन लंबोरिया हिने ऑलिम्पिक पदक विजेत्या वू सिंह हिचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले आहे. पुरुष गटामध्ये सचिन आणि हितेश यांनी भारतासाठी 2 सुवर्ण पदके जिंकली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी जागतिक बाल दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 नोव्हेंबर रोजी. दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बाल दिन साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्र संघ आणि युनिसेफ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जातो.
मुलांचे हक्क, प्रतिष्ठा आणि कल्याण याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. 2025 ची थीम आहे माझा दिवस माझे हक्क आणि प्रत्येक मुलासाठी प्रत्येक हक्क. नेक्स्ट आहे जोहान्सबर्ग येथील G20 शिखर परिषदेत भारताने किती जागतिक उपक्रम सादर केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एकूण 6 उपक्रम. जोहान्सबर्ग येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत भारताने एकूण 6 नवीन जागतिक उपक्रम सादर केलेले आहेत. हे उपक्रम सादर करण्याचा उद्देश काय आहे? तर आरोग्य, कौशल्य विकास आणि पर्यावरणीय शाश्वत आणि सुरक्षितता मजबूत करणे. तर आता भारताने सुरू केलेले 6 जागतिक उपक्रम कोणते आहेत बघा? जागतिक पारंपरिक ज्ञान भांडार, पारंपरिक ज्ञान आणि मानवतेच्या सामूहिक ज्ञानाचे जतन आणि सामायिकीकरण करण्यासाठी एक उपक्रम आहे. G20 आफ्रिका स्किल्स मल्टिप्लायर प्रोग्राम. हा प्रोग्राम काय बघा? पुढील 10 वर्षात आफ्रिकेत 10 लाख प्रशिक्षक तयार करण्याचे लक्ष्य. जागतिक आरोग्य सेवा प्रतिसाद पथक, यामध्ये आपत्कालीन आरोग्य संकटांना त्वरित प्रतिसाद देणारे पथक तयार करण्यात आलेले आहे. ड्रग टेरर संबंधाविरुद्ध पुढाकार, ड्रग तस्करी आणि दहशतवादी वित्तपुरवठा थांबवण्यासाठी जागतिक मोहीम आहे ही. ओपन सॅटेलाइट डेटा पार्टनरशिप, उपग्रह डेटाच्या देवाणघेवाणासाठी फ्रेमवर्क जे आपत्ती व्यवस्थापन आणि विकास योजनांमध्ये मदत करेल. क्रिटिकल मिनरल्स सर्क्युलॅरिटी इनिशिएटिव्ह. हा उपक्रम काय आहे बघा? तर क्रिटिकल मिनरल्सच्या पुनर्वापर आणि शाश्वत उत्खननाला प्रोत्साहन देण्यासाठीची योजना आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले खाजगी PSLV रॉकेट कोणत्या संस्थेने स्वदेशी पद्धतीने बनवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2 आणि 3 बरोबर आहे. म्हणजे HAL आणि L&T या दोन्ही कंपनीने बनवलेले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुर्बो यांनी स्वदेशी पद्धतीने भारतातील पहिले खाजगी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन म्हणजेच PSLV तयार केलेली आहे. PSLVचा लॉंग फॉर्म काय आहे? पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. विचारला जाऊ शकतो बघा. सरळ सेवासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर हे PSLV पुढील वर्षाच्या सुरुवातीला ओशियन सॅट उपग्रह प्रक्षेपित करेल. इस्रोने 2022 मध्ये 5 PSLV XCL रॉकेट तयार करण्यासाठी HAL आणि L&T या दोन कंपनीसोबत करार केलेला होता. नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोणत्या एअर शो मध्ये कोसळले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुबई एअर शो. नोव्हेंबर 2025 मध्ये दुबई एअर शोच्या दरम्यान भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळलेले आहे. अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेमो फ्लाइट दरम्यान ही घटना घडली. या अपघातामध्ये पायलट विंग कमांडर नमाश सॅल शहीद झाले आहेत. तेजस हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले स्वदेशी लढाऊ विमान आहे. नेक्स्ट आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन कधी झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 24 नोव्हेंबर 2025 रोजी. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. तर ते 89 वर्षांचे होते. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसराली गावामध्ये झाला. त्यांना ही मॅन ऑफ इंडियन सिनेमा म्हणून ओळखले जायचे. त्यांनी 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये फूल और पत्थर, शोले, धर्मवीर, सीता और गीता, दोस्त, प्रतिज्ञा, जुगनू यांचा समावेश आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट 21 हा 2025च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण हा भारताचा 3रा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान केला गेला होता. नेक्स्ट आहे भारताने रशियाच्या कोणत्या शहरांमध्ये कॉन्सुलेट जनरल उघडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकातेरिनबर्ग आणि कझान. 18 नोव्हेंबर 2025 रोजी भारताने रशियामध्ये 2 नवीन वाणिज्य दूतावास उघडले आहेत. परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन झाले. एकातेरिनबर्ग आणि कझान या शहरामध्ये हे वाणिज्य दूतावास सुरू करण्यात आलेले आहे. कॉन्सुलेट जनरल एखाद्या देशाच्या दूतावासापेक्षा लहान पण महत्त्वाचे कार्यालय असते. ते परदेशात त्या देशातील नागरिकांना मदत आणि सेवा देण्यासाठी स्थापन केले जाते. हे वाणिज्य दूतावास भारत रशिया व्यापार, पर्यटन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करतील. नेक्स्ट आहे संगाई महोत्सव 2025 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मणिपूर. संगाई महोत्सव 2025 हा 21 नोव्हेंबर 2025 रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे आयोजित करण्यात आला. हा महोत्सव 10 दिवस चालला. या महोत्सवाचे नाव मणिपूरमधील दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या संगाई हरणाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या वर्षीची थीम आहे जिथे फुले सुवादाचा श्वास घेतात. एकतेचा उत्सव म्हणूनही देखील साजरा केला जात आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स याने 23 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा कितवा स्थापना दिन साजरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे 78वा. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स NCC याने 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपला 78वा स्थापना दिन साजरा केला.
MCC ची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे आहे. सध्या NCC चे महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स. NCC ही प्रशिक्षणाद्वारे तरुणांना लष्कर, नौदल आणि हवाई दलाची झलक दाखवत असते. नेक्स्ट आहे भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय कक्ष कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंजाब. नोव्हेंबर 2025 मध्ये पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोगाने भारतातील पहिले समर्पित न्यायालय सुरू केलेले आहे. हे न्यायालय विशेषतः अनुसूचित जाती समुदायाशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आले आहे. या क्रमाचे उद्दिष्ट जलद सुनावणी आणि वेळेवर न्याय सुनिश्चित करणे हा आहे. राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या अंतर्गत हे देशातील पहिले न्यायालय आहे. नेक्स्ट आहे नीरज मित्तल यांच्या कोणत्या मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. नोव्हेंबर 2025 मध्ये नीरज मित्तल यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी पंकज जैन यांची जागा घेतली आहे. पंकज जैन यांना 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तर नीरज मित्तल 1992च्या बॅचचे तमिळनाडू केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. तर बघा सध्याचे महत्त्वाचे सचिव आणि सल्लागार कोण आहेत बघा. कॅबिनेट सचिव आहेत TV सोमनाथन. प्रधान सचिव पंतप्रधान आहेत प्रमोद कुमार मिश्रा. प्रधान सचिव 2 आहेत पंतप्रधानांचे कोण आहेत? शक्तिकांत दास. तर बघा पंतप्रधानांचे 2 प्रधान सचिव आहेत. पहिले आहेत प्रमोद कुमार मिश्रा, दुसरे आहेत शक्तिकांत दास. पंतप्रधानांचे खासगी सचिव आहेत निधी तिवारी. नेक्स्ट आहे गुगलने अमेरिकेबाहेर त्यांचे सर्वात मोठे AI हार्डवेअर सेंटर कुठे उघडले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तैवान. नोव्हेंबर 2025 मध्ये गुगलने तैवानमध्ये त्यांचे सर्वात मोठे AI हार्डवेअर अभियांत्रिकी केंद्र उघडले आहे. हे केंद्र युनायटेड स्टेट्स बाहेर गुगलचे सर्वात मोठे AI पायाभूत सुविधा केंद्र आहे. तैवान हे जगातील सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्ट चिप उत्पादक आहे जे जागतिक AI उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. गुगलने तैवानमध्ये पहिले आशिया पॅसिफिक डेटा सेंटर स्थापन केले. तैवान अनेक आंतरराष्ट्रीय समुद्राखालील केबल नेटवर्कशी जोडलेले आहे ज्यांना प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांचे समर्थन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.